सचिन शेटला घ्या इकडे नक्का करू त्याला. आता 2 शिवसैनिकांचं ठरलं, योग्य वेळी निर्णय घेऊ. हे बघा, शेवटी ठरवणारी जनता जनार्दन आहे. ती योग्य वेळेला योग्य निर्णय जनता जनार्दन घेते. जो काम करतो, जनतेच्या सुखादुःखात जातो, त्यांना निश्चितपणाने जनता जनार्दन निर्णय. दादा, जुन्नर तालुक्याची सुसंस्कृतपणा संस्कृती खूप चांगली आहे. विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे. माऊलीसुद्धा प्रबळ इच्छुक आहे, तुम्ही पण इच्छुक आहे. असं असतानाही माऊलीजी आज तुम्हाला वाढदिवसानिमित्त दरवर्षाप्रमाणे शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. काय तुमच्या भावना? आदरणीय माऊलीशेठ खंडाळे हे आपल्या सर्वांचे सुसंस्कृत नेते आहेत. खरं तर ते प्रथम शिवसैनिक आहे. म्हणजे आम्ही ज्या तालुक्यामध्ये आम्ही ज्यावेळेला कामाला आलो आपल्या तालुक्यामध्ये, तर अनेक वर्षाचे म्हणजे त्यांचे शालेय जीवनापासून शाखा प्रमुखापासून सुरुवात झालेली आहे. माऊलींचा संघर्ष फार मोठा आहे आणि साविरबाई बरोबर त्यांनी काम केले, बाळासाहेब नागड साहेब त्यांनी काम केले, शिवाजी आढळराव पाटील साहेबांबरोबर त्यांनी काम केले, माझ्याबरोबर सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे, मी आमदार असताना देखील. परंतु अतिशय मितभाषी आहेत आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारे आहेत. खूप मोठा लढा त्यांनी दिला आहे. आता इकडे जी तिकीट वाटप जे होते महाआघाडीमध्ये, आता महायुतीमध्ये मला जरा थोडा ब्लॉक आहे. कारण आमच्याकडे युतीमध्ये विद्यमान आमदार आमच्याकडे आल्यामुळे माझ्या तिकिटीची थोडीशी अनिश्चितता आहे. पण मात्र यांच्यामध्ये स्पर्धा चालू आहे महाविकास आघाडीमध्ये. आणि महाविकास आघाडीमध्ये जर तुतारी आणि मशाल यामध्ये स्पर्धा आता तर आपल्याला पाहायला मिळते. मग ही जागा जर समजा खूप आग्रह शिवसेनेने केला आणि जर मशालीला जर ती जागा आली तर मी पण हाडाचा शिवसैनिक आहे. मला खूप इच्छा असून सुद्धा देखील जर माऊली शेठला उमेदवारी आली किंवा बाळासाहेबांना उमेदवारी आली तर या दोन्ही माणसांसमोर ही आमदारकी मला त्यांच्या पाठीमागे उभी करावी लागेल. धाडसाने सांगतो. त्याचं कारण असं की शेवटी आम्ही शिवसेना म्हणून काम करणारी मंडळी आहोत. वादविवाद वरती असतील पण आमच्यामध्ये कुठेही मनभेद नाही आणि तो आम्ही कधी करणार सुद्धा नाही. चांगल्या माणसामध्ये कधी पाय अडकून आम्ही काम करणारी मंडळी नाही. शेवटी या जनतेचं समाधान आणि या जनतेचा विकास हा आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. एकत्रपणे आम्ही काम करू. शेवटी एकाच ताटामध्ये आम्ही जेवणारी भावंडं आहोत. खूप आयुष्यभर संघर्ष आम्ही केलेला आहे. ज्यांच्या समोर आम्ही संघर्ष केल्या अनेक वर्ष त्या लोकांबरोबर आज मैत्रीचे संबंध आलेले आहेत. पण तालुक्याची संस्कृती अतिशय उंच आहे. आम्हाला सगळी मंडळी सारखीच आहे. परंतु शेवटी ध्येय धोरणाचा जर विचार केला तर याच्यामध्ये काम करण्यामध्ये जसं माऊली शेठ बोलले का माझा आणि माऊली शेठ किंबहुना आशाताई बुचके आम्ही तिन्ही माणसं अशी आहोत की आम्ही शिवसैनिक असल्यामुळे आम्हाला सकाळी 5 वाजल्यापासून आमचा 6 वाजेपर्यंत दिवस चालू होतो आणि तो रात्री 2 वाजेपर्यंत. आम्ही दोघं तर पळतोच आहे. पण मला आशाताईंचं पण कौतुक केलं पाहिजे. एक महिला असून सुद्धा बरं वयाचा सुद्धा विचार आणि तब्येतीचा विचार करता थांबल्या नाहीत त्या कधी. त्यामुळे कामाच्या पद्धतीमध्ये आम्ही तिघही आयडॉल राहिलेले आहोत. मग वेळप्रसंगी संघर्ष असेल, पोलीस स्टेशन असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीतला आवाज उठवायचा विषय असेल, या सगळ्या बाबतीमध्ये आम्ही नेहमीच एकमेकांच्या बरोबर राहिलेलो आहोत. कालही एकत्र होतो, आजही एकत्र आहोत, उद्या एकत्र राहू. महाराष्ट्राचं राजकारण काय होईल ते होईल पण तालुक्याचं मात्र राजकारण एकत्र येऊन परे करू एवढंच मी आपल्या सर्व